नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैतला आता तो ग्रंथ म्हणजे मुक्तिशास्त्र नावाचा ग्रंथ हाती मिळालेला आहे आणि त्या ग्रंथानुसार त्यातले जे श्लोक आहेत त्यानुसार कला आणि अद्वैतला संसार आणि त्याचबरोबर नाती टिकवण्याचा मार्ग सापडणार आहे. पण रोहिणीने एक गोंधळ घालून ठेवलेला आहे. रोहिणीने त्या ग्रंथातील पहिलं पान जे आहे म्हणजे इकडे श्लोक वाचायचा त्याचा सार जो असणार आहे तो पहिल्या पानावर असणार आहे आणि नेमकं ते पहिलं पान जे आहे ते रोहिणीने फाडून ठेवलेलं आहे. कारण रोहिणीला असं वाटत आहे की एकदा का हे जर आपण करून ठेवलं तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील आणि यांना त्यातून काहीच मार्ग मिळणार नाही, कारण या घरातील नाती टिकूच द्यायची नाहीत असं रोहिणीने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तिने हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे. परंतु अद्वैत आणि कला दोघंही टीम वर्क करून ते सगळं व्यवस्थित करणार आहेत. अद्वैतने कलाला तेवढा तिथे धीर दिलेला आहे की खरे काळजी करू नको, आपण टीम वर्क आहोत आणि आतापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत, कितीतरी संकटांचा आपण सामना केलेला आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, हेही आपण सोडवू शकतो असं कला आणि अद्वैत या दोघांनी एकमेकांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कला आणि अद्वैत यांच्या संसाराला सुरुवात होणार आहे. तर ती कशा प्रकारे? कला बेडवर झोपलेली आहे, अद्वैत खाली झोपत असतो, परंतु कला एकदम जागी होते आणि अद्वैतला बोलवते. अद्वैतला म्हणते की चांदेकर तू माझ्या जवळ येऊन झोप, कारण तू माझ्यासोबत असला की मला कुठलंच टेन्शन राहत नाही असं स्वतः कला आणि अद्वैतला सांगितलेलं आहे. त्यामुळं कला आणि अद्वैत दोघंही एकत्र आहेत, म्हणजेच त्यांच्या नात्याची ही एक नवीन सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजेच अनामिका चांदेकरांच्या घरी आलेली आहे आणि अद्वैत आणि सोहमने जी गोष्ट सगळ्यांपासून लपवलेली होती, अनामिकाने डिवोर्स मागितलेला आहे आणि ती गोष्ट सगळ्यांच्या समोर येणार आहे. आबांच्या समोर अनामिकाने अद्वैतच्या हातामध्ये डिवोर्स पेपर आणून दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की मला या डिवोर्स पेपरवरती सोहमच्या सह्या घेऊन दे, कारण आमचं लग्नही तूच जमवलं होतं. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, अद्वैत घर कसं सांभाळणार आहे, घरातील सगळ्यांना कसं सांभाळून घेणार आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अद्वैत आणि कला यांचं कुंकुमार्चन पूर्ण होतं. गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी सांगू लागतात की विधी व्यवस्थितपणे पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार आहे असं गुरुजी सांगतात. तेव्हा कला आणि अद्वैतच्या चेहऱ्यावरती एक समाधान मिळतं. पण त्याचबरोबर तिथे चोरून उभी असलेली रोहिणी, म्हणजे या देवी आईने सुद्धा रोहिणीचीच मदत केली ना, कलाला यातून मार्ग दाखवायचा होता. तर रोहिणीने कलाच्या जीवाचा तिथं विचारही केला नाही, एवढी आग लावून ठेवली. शेवटी अद्वैत तिथं वेळेवर आला म्हणून कलाचा जीव वाचलेला असतो, परंतु रोहिणीला मात्र प्रत्येक वेळेस यश मिळतच असतं. आता गुरुजी त्या ग्रंथाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी सांगत आहेत ते सगळं रोहिणी तिथं उभा राहून ऐकत असते. इकडे रजनीने आबांसाठी चहा आणलेला असतो आणि ती आबांना चहा देते. आबा चहा घेतात आणि मग रजनीला विचारतात की काय झालं. तेव्हा रजनी म्हणते काय नाही आबा. तेव्हा आबा म्हणतात की नाही, नक्कीच काहीतरी झालेलं आहे म्हणूनच तू अशी उभी आहे असं आबा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणते की म्हणजे आबांनाही प्रश्न पडलेला असतो, आबांनाही विचारलं जातं की नक्की काय झालेलं आहे असं. जेव्हा ती विचारत असते तेव्हा आबा म्हणतात अगं काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा तिचं एकच म्हणणं असतं की आबा मला एक गोष्ट कळत नाहीये की आपल्या सोहमचं आणि अनामिकाचं काय होणार. अद्वैत आणि कला आणायला गेले होते पण ती आलेलीच नाहीये, नक्की काय झालं असेल असा प्रश्न इकडे रजनीला पडलेला असतो. रजनीला माहीत नसतं की तिथं नक्की काय झालंय. अनामिकाने तर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जे काय घडत आहे त्यामध्ये सोहमची चूक आहे आणि मला हे नातं टिकवायचं नाही, एवढं स्पष्टपणे अनामिकाने बोलून दाखवलेलं होतं. परंतु सोहम आणि अद्वैत या दोघांनी ही गोष्ट लपवलेली असते. खरं तर अद्वैतने लपवले, सोहम ही गोष्ट सांगायला तयार होता पण अद्वैतने त्याला ही गोष्ट सांगू दिलेली नाही. आणि त्याचबरोबर त्याला असंही सांगितलेलं आहे की घरातल्यांना जर हे सांगितलं तर त्यांना हा धक्का खूप मोठा आहे, त्यांना तो पचणार नाही. एकतर घरात
कंटिन्यू ते शाप शाप चालू आहे, म्हणून अद्वैतने सोहमला शांत केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता कला आणि अद्वैत घरी आलेले असतात. आबा विचारतात काय झालं, कुंकुमार्चन झालं ना व्यवस्थित, कारण आबांना कलाच्या भांगामध्ये कुंकू दिसतं. तेव्हा इकडे आबांना लगेचच कला आणि अद्वैत दोघंही सांगू लागतात की हो, सगळं व्यवस्थित झालं. खरं तर खूप विघ्न आलेली होती, तरीही तो विधी व्यवस्थितपणे पूर्ण झालेला आहे, असंही अद्वैत आणि कला आबांना सांगतात. त्याचवेळी त्या ग्रंथाचं जे पहिलं पान आहे त्याच्यावरती सार आहे आणि त्याचबरोबर त्यात श्लोक आहे, त्यातून आपल्याला मार्ग मिळणार आहे. रोहिणी म्हणते की आता बघा तुम्हाला या सगळ्यातून कसा मार्ग मिळू देते मी, असं रोहिणीने विचार केलेला असतो. आणि त्याचवेळी रोहिणी तो ग्रंथच गायब करायचा विचार करत असते. इकडे संगीता म्हणत असते की त्या ज्या ताई होत्या ज्यांनी आपल्या काजूसाठी स्थळ आणलेलं, त्यांना कॉल करून घेऊया. म्हणून संगीता त्यांना कॉल करायला घेते आणि त्यांना विचारू लागते की काय झालं, तुम्ही त्यानंतर काही बोलला नाही, ते पाहुणे काय म्हणाले. तेव्हा इकडे त्या ताई सांगायला सुरुवात करतात की तुम्ही एक गोष्ट माझ्यापासून लपवलेली आहे. तुमच्या मुलीबद्दल वाटेल ते बोललं जातं, तिचं बाहेर अफेअर सुरू आहे, तरीही तुम्ही मला सांगितलं नाही. तुम्ही ही गोष्ट का लपवली? तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळं माझी बदनामी व्हायला लागलेली आहे. कारण त्या पाहुण्यांनी तुमच्या आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून असं कळलेलं आहे की तुम्ही तुमच्या मुलीवरती चांगले संस्कार केलेले नाहीयेत आणि ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवली, असं ती बाई बोलत असते. तेव्हा मात्र संगीताला खूप टेन्शन येतं. संगीताला कळत नसतं की आता करू काय, कसा मार्ग काढू या सगळ्यातून. कारण जे काही घडलेलं आहे ते तर माहिती आहे, परंतु त्या सगळ्याचा परिणाम असा होईल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणून संगीता विचार करू लागते. संगीताला कळत नसतं की यातून मार्ग काय काढायचा आहे, नक्की काय करायचं आहे. परंतु इकडे आता कला आणि अद्वैत दोघंही तो ग्रंथ वाचायचा आहे, त्याच्यातून मार्ग काय मिळतोय का ते बघायचंय या तयारीत असतात. आणि रोहिणी त्यांच्या रूमच्या बाहेरच असते, कारण रोहिणीला काही करून त्या ग्रंथातली जी पेजेस आहेत ती गायब करायची आहेत किंवा तो अख्खा ग्रंथ गायब करायचा आहे, याच्यासाठी तिचे हे सगळे नखरे चाललेले असतात. तेव्हा इकडे कला वॉशरूममध्ये गेलेली असते. अद्वैत बाहेरून तिला आवाज देत असतो, खरे आवर्ग लवकर, किती वेळ झालं, तुला माहिती आहे ना, एकदा का आपल्याला तो ग्रंथ वाचायला सुरुवात केली की आपल्याला मार्ग काढायचंय, माहिती आहे ना तुला. तेव्हा कला म्हणतात अरे चांदेकर थांब ना जरा. कला काही लवकर बाहेर यायला तयार नसते. अद्वैत बाहेर उभारून दरवाजा वाजवत असतो, तिला बोलवत असतो, पण कलाचं मात्र काही येणं होत नाही. अद्वैत अक्षरशः वैतागलेला असतो, परंतु कला मात्र बाहेरच येत नाही. तेवढ्यातच खालून आबांचा आवाज येतो आणि रोहिणी तर त्या दाराच्या बाहेर उभीच असते. तिला लवकरात लवकर तो ग्रंथ ताब्यात घ्यायचा असतो. आबांनी अद्वैतला बोलवलेलं असतं. अद्वैत म्हणतो आबा काय झालं. अद्वैत खाली येतो त्यावेळेस रजनी आणि आबा दोघंही तिथे असतात. अद्वैत विचारतो तेव्हा आबा म्हणतात की तू अनामिकाकडे गेला होता, तू आणि सोहम, तिथे काय झालं ते तू मला सांगितलं नाहीयेस. अद्वैत म्हणतो नाही, काही नाही झालेलं तिथं. आबा म्हणतात की अद्वैत तू कसा बोलतोयस हे मला चांगलंच माहिती आहे, मला कळलं पाहिजे की तिथं काय झालेलं. अद्वैत मात्र शांतच उभा असतो, तो काहीच उत्तर देत नाही, कारण त्याला माहीतच नाहीये की ते जर उत्तर आपण दिलं तर काय होईल. कारण आबांना तो धक्का सहन होणार नाही असं त्याला वाटत असतं. परंतु शेवटी आबा ऐकायलाच तयार नसतात. आबा अद्वैतचा हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवतात आणि म्हणतात की सांग, माझी शपथ आहे तुला, आता सांग की काय झालेलं तिथं. अद्वैतला मात्र प्रश्न पडलेला असतो, काय उत्तर द्यायचं हे अद्वैतला कळत नसतं. आणि तेवढ्यातच तिथे दारात येऊन उभी असते, ती म्हणजे अनामिका. अनामिका आलेली असते आणि अनामिका म्हणत असते अद्वैत दादा, आणि मग सगळे अनामिकाकडे पाहू लागतात. इकडे अद्वैत आता खाली निघून गेलाय, कलाला अजून 5 मिनिटं लागणार आहेत असं कलाने सांगितलेलं आहे आणि ही संधी आयती संधी आपल्याला मिळालेली आहे असं रोहिणीला वाटत असतं. आणि म्हणूनच रोहिणी मात्र आता कलाच्या रूममध्ये घुसते. कलाच्या रूममध्ये आल्यानंतर रोहिणी काही गोष्टी तिथं घडत असतात आणि रोहिणी तो ग्रंथ शोधायला घेते. तो ग्रंथ शोधते
आणि तो ग्रंथ हातात घेतल्यानंतर रोहिणी म्हणते की नाही, मला लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा रोहिणी तो ग्रंथ घेते, त्यातलं ते पहिलं पेज आहे ते काढते आणि त्या पहिल्या पेजवर काय लिहिलंय ते बघते. पण तिला त्याच्याही पेक्षा ते पेज फाडून टाकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि रोहिणी तो ग्रंथ उघडते, त्यातलं ते पहिलं पान घेते आणि त्याचे तुकडे करते, कारण तिला ते फाडून ठेवायचं आहे. कला आणि अद्वैतला कोणताच मार्ग मिळायला नकोय. इथे अनामिका तेवढ्यात आलेली आहे. ती म्हणालेली आहे की थांब अद्वैत दादा, असं म्हणत अनामिकाने थांबवलेलं असतं. सगळ्यांना वाटतं की बरं झालं अनामिका आली, स्वतःहून आली, कारण दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि घरची लक्ष्मी घरी नाहीये. ही गोष्ट काही केल्या सहन होत नसते आबांना आणि रजनीला. परंतु इथे जेव्हा अनामिका तिथे येते तेव्हा अद्वैतलाही बरं वाटतं की चला काहीतरी वेगळं घडेल असं वाटत असतं. परंतु अनामिका येते आणि म्हणते की अद्वैत दादा, मला माहिती आहे तुला सांगणं नाही जमणार, म्हणूनच मी आलेली आहे. असं म्हणत अनामिकाने आता येऊन एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच अनामिकाच्या हातामध्ये पेपर्स असतात. रजनी तर बिचारी धावत गेलेली असते, का तर तिला जाणून घ्यायचं असतं की अनामिका आली, खरंच खूप बरं झालेलं आहे असं वाटत असतं. परंतु जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अनामिका तिथे येते आणि म्हणते की अद्वैत दादा, एक गोष्ट बोलायची आहे. आणि मग ती येऊन डायरेक्ट तिथं सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की मला ना एक गोष्ट सांगायची. तेव्हा आबा सगळेजण तिथं आहेत. ती म्हणते की तू मला माहिती आहे तू घरी सांगितलेलं नाहीये, पण तू माझं आणि सोहमचं लग्न तू जमवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यामुळं ह्या डिवोर्स पेपरवरती सोहमच्या सह्या घ्यायचं काम तुलाच करावं लागेल. या डिवोर्स पेपरवरती सोहमच्या सह्या घे आणि ते डिवोर्स पेपर मला ते आणून, असं अनामिकाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो. अद्वैत विचार करतो की हे सगळं काय आहे, कारण त्याला विश्वासच बसत नाहीये की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न उभा होता. आबांना कसं सांगायचंय, कसं कन्व्हिन्स करायचंय याचा विचार अद्वैत करत होता. परंतु अनामिकाने तरी इथे मोठा बॉम्बच टाकलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मला डिवोर्स हवा आहे. रजनी आणि आबांच्या पायाखालची जमीन सरकते. अनामिकाने ते डिवोर्स पेपर अद्वैतच्या समोर धरलेले असतात आणि अनामिका म्हणत असते की मला डिवोर्स हवा आहे. तेव्हा मात्र अद्वैतला कळतच नाहीये की काय बोलू. आबा म्हणत असतात की अगं असं नको करू, मला माहिती आहे सगळं व्यवस्थित होईल, थोडा धीर धर. परंतु अनामिका म्हणते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की मला या सगळ्यातून मार्ग काढायचा नाही. आम्ही लहान नाही आहेत, आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. आम्ही तेवढे लहान नाही आहोत आणि तेवढं न करण्या इतपत. त्यामुळं मला फक्त एवढंच माहिती आहे की या सगळ्यातून एकच उपाय आहे आणि तो म्हणजे डिवोर्स. आबांना तर धक्का बसलेला असतो. आबांना कळत नसतं की करायचं काय, कारण इथे तर या मुलीने डिवोर्स मागितलेला आहे. आबांच्या पायाखालची जमीन सरकते. तो जो शाप आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतंय असं आबांना वाटत आहे आणि त्यांची शंका खरी ठरताना दिसत असते. कारण आत्ता तर हे सगळेजण अनामिकाला घेऊन यायचा विचार करत होते, पण इथे तर वेगळंच घडत होतं. इथे तर गोष्टी वेगळ्या पद्धतीने झालेल्या होत्या. कसा मार्ग काढायचा, काय करायचं काहीच कळत नव्हतं. परंतु आता आबांना कळत नाहीये की मी काय करू. माझ्या नातवांचे संसार माझ्यासमोर उद्ध्वस्त होत आहेत, माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता माझ्या नातवांचे संसार सुद्धा माझ्यासमोर उद्ध्वस्त होत आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की रजनी काकी शांत हो. रजनी रडत असते, अनामिकाकडे जात असते, अनामिकाला म्हणत असते की अनामिका थांब, अगं आपणच सावरायचं असतं, सांभाळून घ्यायचं असतं. परंतु इकडे अनामिकाला मात्र काहीच ऐकायचं नाहीये. अनामिकाला फक्त एवढंच माहिती आहे की नाही, आता रोहिणीने तो ग्रंथ घेतलेला आहे आणि तिचं जे काम आहे ते तिला करायचं आहे आणि म्हणजेच
तिला तो जो ग्रंथ आहे त्यातलं ते पेज आहे ते फाडून तिनं व्यवस्थित करून तो ग्रंथ ठेवलेला असतो. फक्त एक गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजेच की कलाने ऐकलेलं असतं ते म्हणजे रोहिणीकडून चुकून तांब्या जो असतो तो खाली पडलेला असतो. पण इकडे तो ग्रंथ तिथून उचलून रोहिणी दुसऱ्या साईड टेबलवरती ठेवते आणि अद्वैत तेवढ्यात वरती येतो. अद्वैत वरती आलेला असतो आणि जेव्हा अद्वैत रूममध्ये येतो तेव्हा मात्र कला त्याला ओरडायला सुरुवात करते. काय रे चांदेकर, काय सांडामांड करतोस तू? तुला कळतंय का हे सगळं काय घडतंय ते? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी कुठं काय सांडले? मी काहीच सांडलेलं नाहीये असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते, आता काय खोटं बोलतोयस तू? मी ऐकलाय आवाज. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला मी सांगून गेलो होतो मला 5 मिनिटं लागणार आहेत आणि तू असं काय बोलतेस मला? तेव्हा मात्र इकडे अद्वैत जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा कला म्हणते, हो का? मग अद्वैत म्हणतो, चल बस लवकरात लवकर मार्ग काढूया. तुला माहिती आहे ना आबांना स्ट्रेस सहन होत नाहीये. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि लवकरात लवकर. आणि नेमकं अद्वैत बेडवर बसतो. त्याच्या शेजारी जो साईडला सोफा असतो त्याच्यावर जाऊन कला बसते. कला म्हणते की चांदेकर, मला सगळं उलटं दिसतंय ना, मग मी कसा मार्ग काढणार आहे? अद्वैत म्हणतो, तू पुढच्या साईडला बसली आहेस ना, मग तू इकडे येऊन बस ना माझ्या शेजारी, मग तुलाही सरळ दिसेल असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत आणि कला आता दोघंही मार्ग काढायचा विचार करत आहेत. आणि त्याच वेळी कला आणि अद्वैत दोघांनीही तो मुक्तिशास्त्र नावाचा ग्रंथ जो आहे तो उघडलेला असतो आणि दोघंही त्या ग्रंथाकडे पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे कला या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत असते, कारण आता त्यातून मार्ग मिळणार आहे. आपल्या चांदेकरांवर आलेलं संकट जे आहे ते दूर होणार आहे असं म्हणत दोघांनीही खूप आनंदाने उत्साहाने तो ग्रंथ उघडलेला असतो. परंतु जेव्हा तो ग्रंथ उघडला जातो तेव्हा एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की त्या ग्रंथामधलं पहिलं पेज आहे ते फाटलेलं असतं. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते की चांदेकर, हे सगळं काय झालं? हे कसं झालं? असं म्हणत कला बोलायला सुरुवात करते. परंतु अद्वैत म्हणतो की खरे, शांत हो, एवढी पॅनिक नको हो, आणि ते पेज फाटलेलं जर असलं तरीही आपण ते जोडू शकतो असं अद्वैत कलाला सांगत असतो. खरं तर अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो, परंतु या सगळ्यातून मार्ग काढतच तर पुढे जायचं आहे. आणि अशी संकट येणारच आहेत, कारण कुंकुमार्चनच्या वेळेस सुद्धा एवढं मोठं संकट आलं तरीही त्यातून मार्ग काढला खरेना आणि कुंकुमार्चन पूर्ण झालं. म्हणून तर हा ग्रंथ हाती लागलेला आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी कला म्हणते की चांदेकर, मला सुचत नाहीये काय करू. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत म्हणत असतो की खरे, शांत हो जरा, होईल सगळं व्यवस्थित, आपण जोडूया, ते आपण जोडू शकतो. रोहिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो की चला, आपल्या मनाप्रमाणे गोष्ट झाली आहे ना, याचा आनंद रोहिणीला होत असतो. आणि रोहिणी मात्र खुश होत असते. रोहिणी म्हणत असते की चला, मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झाले आणि मी आता यांना कधीही मार्ग मिळू देणार नाही, असं हे रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला तरीही ते सगळं घेऊन बसलेली आहे आणि कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शोधाव्या लागणार आहेत, विचार करावा लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू घुबडेस का ग, झोप ना आता, किती वेळ हे सगळं करत बसणार आहे असं अद्वैत तिला म्हणतो. तेव्हा मात्र कला तिथं असते आणि ती मग बेडवर झोपायला लागलेली असते, एकदम दचकून जागी होते. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, तू वरती ये ना झोपायला, मला ना खूप भीती वाटते असं म्हणत तिने अद्वैतला वरती बेडवरती झोपायला बोलवलेलं आहे. अद्वैतचा हात हातात घेऊन ती आता झोपत आहे, कारण तिचं असं म्हणणं आहे की तू शेजारी असलास की मला खूप बरं वाटतं. आणि इथे एक गोष्ट घडलेली आहे की मार्ग सुचायला लागलेले आहेत, त्याचबरोबर नातीसुद्धा जुळायला लागलेली आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.